नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलादपूर तालुक्यातील खेळाडूंना सुसज्ज क्रीडा संकुल देणार, नामदार भरतशेठ गोगावले। रायगड जिल्हा परिषद व पोलादपूर पंचायत समिती कार्यालय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पोलादपूर तालुकास्तरीय क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा गुरुवार रोजी सायंकाळी कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृह पोलादपूर येथे संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे हे होते। यावेळी गटविकास अधिकारी दीप्ती घाट मॅडम यांनी खेळाडू व पारंपरिक खेळांचे महत्त्व सांगितले। पूर्वीचे खेळ हल्लीची पिढी विसरली आहे असे मत व्यक्त केले। रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी खेळाडूंसाठी पोलादपूर तालुक्यात क्रीडांगण आवश्यक आहे। डोंगराळ भाग असल्याने दुर्गम शाळा 80 ते 90% होणे अपेक्षित आहे अशा भावना व्यक्त केल्या। कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी पोलादपूर तालुक्यात सुसज्ज क्रीडांगण लवकरच उभे केले जाईल असे अभिवचन दिले। तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवड होण्यासाठी शिक्षकांनी गावोगावी प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली। पारंपरिक खेळाचे महत्त्व सांगितले। यावेळी नामदार भरतशेठ गोगावले, रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, गटविकास अधिकारी दीप्ती घाट, गट शिक्षणाधिकारी सुभाष साळुंके, समाजसेवक लक्ष्मण मोरे, तानाजी निकम, सतीश शिंदे, विस्तार अधिकारी रामदास उतेकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे, केंद्र प्रमुख सोपान चांदे आदी मान्यवर उपस्थित होते। सदर प्रसंगी क्रीडा स्पर्धा, बेचकिनी नेम धरणे, दोरी उडी, लंगडी, लगोरी, व्यक्तिमत्व विकास स्पर्धा, मातीचे शिल्प तयार करणे, पथनाट्य, समूह गीत गायन, समूह नृत्य या स्पर्धात लहान व मोठ्या गटात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थी व सामूहिक स्पर्धा शाळांना संविधानप्रत व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष साळुंके, गट शिक्षणाधिकारी, सूत्रसंचालन विजय पवार, तालुका क्रीडा समन्वयक आभार विस्तार अधिकारी रामदास उतेकर यांनी मानले। यावेळी पोलादपूर तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समिती तालुका अध्यक्ष परशुराम मोरे, सदस्य पंकज निकम, नारायण कुंडले यांनी तालुक्यातील 72 प्राथमिक शाळा दुर्गम होण्याबाबतचे निवेदन नामदार भरतशेठ गोगावले यांच्याकडे दिले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळ सह तृप्ती भुईर, पोलादपूर। म्हणजे त्यावेळेला आम्हाला नाही याचं म्हणणं बरोबर आहे, काहीतरी धावपळ असत, परंतु ठीक आहे। हा वर्षातून एकदा होणारा तुमचा क्रीडा आणि व्यक्तिमत्वाचा कार्यक्रम हा आपण प्रत्येक तालुक्यामध्ये दरवर्षी ठरवत असतो आणि बरेच वेळेला आमचं जाणं होतं, त्यावेळेला थोडी धावपळ होती, परंतु असो आज आपण ज्याने प्रावीण्य मिळवलेला आहे त्यांचा आज हा पारितोषिक वितरण समारंभाच्या या ठिकाणी करण्यात आला। सर्व आपल्या मंडळींनी आता काय मागणी केलेली आहे की दुर्गम भागातल्या ज्या शाळा, डोंगरी भागातल्या शाळा आहेत आणि त्यांना जे काही निकष लावले गेलेले आहेत तर ते निकष आपल्याला आता अवघड क्षेत्रातील शाळांचा आम्ही व्हिडिओ मॅडमशी चर्चा करत असताना 118 पैकी 61 घेतले, म्हणजे 50% जास्त घेतले। आता इथे काही निकष आहे, विचार नक्की निकष काय त्यामध्ये त्यांनी सांगितलं, जिथं प्राणी त्या भागात असायला पाहिजे, रेंज लोकांची जागा नाही पाहिजे, परंतु प्रचंड पाऊस त्यामध्ये आडू घालून काय गमत, म्हणजे अशा कार्य त्यांनी आधी टाकल्याचे आहे। ठीक आहे, जिथं प्राणी आहेत, वाघ फिरताय, डुकरं फिरताय, हल्ली ती वांदरं मागच्या पण हल्ला करतात, असे अनेक प्राणी आहेत